नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी जुंधळ्याची पेरणी करीत आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, पाहू शकता ही जुंधळा ज्वारी आहे मित्रांनो। कारण तर आता रबीचा पिरियड चालू आहे मित्रांनो आणि ही जी माझ्या हातामध्ये दिसतंय ती औषध नाही मित्रांनो, हे गाईचं गोमूत्र आहे, प्युअर गावरान गाईचं गोमूत्र आहे। आणि मित्रांनो, ह्याला लावण्याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण तर ही जर असं लावलं मित्रांनो तर आपल्या ज्वारीला कहाणी पडत नाही। कहाणी म्हणजे काय ते सांगत आहे मित्रांनो, कारण तर जी कहाणीचं कणीस असतं त्याला अशी ज्वारी भरत नाही मित्रांनो आणि काळे कणस होतात आणि त्याला कोणत्याच कामाचं कणीस नसतं मित्रांनो। त्याकरता माहिती सांगत आहे। आपण जर गोमूत्र लावलं मित्रांनो तर एक 15 ते अर्धा तास असं गोमूत्र लावून जरा वाळू घालायचं उन्हाला मित्रांनो आणि पुन्हा पेरणीला सुरुवात करायची। आपण ट्रॅक्टरने पेरू शकता मित्रांनो, बैलाने पेरू शकता, पेरण्याची काहीच अडचण नाही मित्रांनो। कारण तर गोमूत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। आता जर गोमूत्र लावलं मित्रांनो तर पुढे आपल्याला फायदा भेटतो, त्याकरता माहिती देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।